रक्तस्राव होणाऱ्या रुग्णावर 5.5 तास दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये उपचार नाहीत। गर्भवती ईश्वरी भिसेच्या मृत्यूला रुग्णालय जबाबदार। राज्य सरकारच्या समितीच्या अहवालातून आरोप। मंगेशकर रुग्णालयामधील डॉक्टर सुश्रुत घैसास यांचा राजीनामा। घैसास यांनी रुग्णालय प्रशासनाकडे राजीनामा सोपवला। गर्भवती महिला मृत्यू प्रकरणातील आरोपानंतर घैसास यांचा राजीनाम्याचा निर्णय। तर डॉक्टर घैसास गुरुवारी रुग्णालयाच्या कामकाजातून कार्यमुक्त होणार। धनंजय केळकर यांची माहिती। डॉक्टर घैसास यांच्या वागणुकीमुळे रुग्णालयात दाखल करून घेतलं नाही आणि उपचार मिळाले नाहीत। डॉक्टर घैसास आणि अकाउंटंटच्या चुकीमुळेच रुग्णालयाला भोगावं लागतंय। रुग्णालयाची चूक नाही, डॉक्टर घैसास यांची चूक। आमदार अमित गोरखे यांचे घैसास यांच्यावर गंभीर आरोप। डॉक्टरांनी डिपॉझिट मागण्याची पद्धत आमच्या रुग्णालयामध्ये नाही। मात्र त्या दिवशी डॉक्टरांच्या मनामध्ये काय आलं आणि त्यांनी 10 लाख डिपॉझिट नमूद केलं। मंगेशकर रुग्णालयाचे डीन डॉक्टर धनंजय केळकर यांचं उत्तर। दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर योग्य कारवाई झाली पाहिजे। भाजपचे आमदार आणि विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांची मागणी। प्रसूतीसाठी 10 लाख मागणाऱ्या रुग्णालयावर कोण विश्वास ठेवेल? मंगेशकर रुग्णालय प्रकरणावर आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया। कर थकवणाऱ्यांवर कारवाई होणार की नाही, आदित्य ठाकरे यांचा सवाल। ईश्वरी भिसेचा मृत्यू नव्हे तर हत्या। ईश्वरीवर अन्याय झाला, तिची हत्या झाली। रुग्णालयाची चूक झाली, त्यांच्यावर केस झाली पाहिजे। 24 तासाच्या आत कारवाई करा। भिसे कुटुंबियांच्या भेटीनंतर सुप्रिया सुळे आक्रमक। मेधा कुलकर्णी यांनी हॉस्पिटलला क्लीन चिट दिली, ही नवी पेशवाई। सचिन खरात यांचा मेधा कुलकर्णी यांच्यावर निशाणा। मेधा कुलकर्णी यांचं पत्र म्हणजे भांडवली व्यवस्थेचं रक्षण। भिसेंच्या घरी सांत्वन भेट न देता भांडवली रक्षण करायला आल्या। मेधाजी एवढ्या अट्टल राजकारणी होऊ नका। सुषमा अंधारे यांचाही हल्लाबोल। पुण्यातील गर्भवती मृत्यू प्रकरणामध्ये राजकारण करू नका। आमदार अमित गोरखे यांची सुषमा अंधारे यांना विनंती। पोलिसांकडून दीनानाथ रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी। भिसे कुटुंबीय 5.5 तास हॉस्पिटलमध्ये होते। महिलेवर प्राथमिक उपचार देखील केले नसल्याची माहिती। पुणे पोलिसांनी मेडिकल कमिटीचा रिपोर्ट मागवला। मंगेशकर रुग्णालयाकडून सोशल मीडियावर चुकीची माहिती दिली जाते। डॉक्टर घैसास यांच्यावर कारवाई करा। भिसे कुटुंबियांची रुपाली चाकणकर यांच्याकडे मागणी। अत्यावश्यक उपचारांची गरज असलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना अनामत रक्कम भरण्याची सक्ती करू नका। पुणे महापालिकेच्या आरोग्य खात्याकडून शहरामधील खासगी रुग्णालयांना देखील नोटीस। अनामत रकमेची सक्ती केल्यास रुग्णालयावर कारवाईचा देखील इशारा। स्वातंत्र्यवीर सावरकर अवमान प्रकरणाची सुनावणी आता समन्स ट्रायल म्हणून होणार। विशेष न्यायालयाचे आदेश। अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी राहुल गांधी यांच्यावर गुन्हा। नागपुरातील महाल परिसरामध्ये हिंसाचार प्रकरणामधील मुख्य सूत्रधार फहीम खानच्या नियमित जामिनावर आज सुनावणी, तर आरोपी हमीद इंजिनियरच्या नियमित जामिनावर सुनावणी उद्या होणार। सतीश सालियान यांच्या वकिलाविरोधात कोर्टानं सुमोटो याचिका घेतली। वकील निलेश ओझा यांच्या विरोधामध्ये हायकोर्टानं सुमोटो याचिका घेतली। याचिकेवर आज तात्काळ सुनावणी होणार। कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी सुमोटो याचिका दाखल करून घेतली। पुण्यातील स्वारगेट अत्याचार बलात्कार प्रकरणामध्ये गुन्हे शाखेकडून आरोपी दत्तात्रय गाडे याच्या पोलीस कोठडीसाठी पुन्हा अपील। गुन्हे शाखेच्या अर्जावर आज सुनावणी। प्रशांत कुरटकरला जामीन मिळणार की नाही, 9 एप्रिलला समजणार। कोल्हापूर सत्र न्यायालयातील सुनावणी पूर्ण। इंद्रजित सावंतांची प्रशांत कुरटकरला अब्रू नुकसानीची नोटीस। कुरटकरनं बदनामी केल्याचा इंद्रजित सावंत यांचा आरोप। अमेरिकेप्रमाणे भारतीय जनतेच्या मनात देखील असंतोषाची ठिणगी पडेल। भारतीय जनतेला आता बुळ्यांप्रमाणे थंड बसणं परवडणार नाही। मोदी आणि अदानी यांच्या युतीला जनता कंटाळली आहे। सामनामधून जोरदार निशाणा। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी हायकोर्टाचा राज्य सरकारला दणका। संबंधित 5 पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचे राज्य सरकारला आदेश। प्रकरणाचा पुढील तपास मुंबई पोलीस करणार। मुंबई गुन्हे शाखेचे सहपोलीस आयुक्त लक्ष्मी गौतम यांच्या नेतृत्वामध्ये विशेष तपास पथक स्थापन करून तपास होणार। तोपर्यंत आरोप असलेल्या पोलिसांना निलंबित करण्याचे हायकोर्टाचे आदेश। अक्षय शिंदेचे एन्काउंटर संस्थात्मक हत्या होती। कायदा हातात घेऊन गोळ्या मारणं चुकीचं। कायद्यानं अक्षयला शिक्षा झाली असती, पण त्या पोलिसांचं आयुष्य आता उद्ध्वस्त झालं। सरकार तोंडावर आपटलं। जितेंद्र आव्हाड यांची टीका। अक्षय शिंदेच्या मृत्यूचं राजकारण केलं। पोलिसांवर कोणी दबाव आणून एन्काउंटर करायला लावला याची माहिती घ्यावी लागेल। एन्काउंटरचं समर्थन करणाऱ्यांवर कारवाई करावी। वकील असीम सरोदे यांची मागणी। स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या याचिकेवर आज उच्च न्यायालयामध्ये सुनावणी। कामराच्या वकिलाकडून तातडीनं सुनावणीची विनंती। मुंबई पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे रद्द करण्यासाठी कुणाल कामराची याचिका।
कुणाल कामराला मद्रास उच्च न्यायालयाचा पुन्हा एकदा दिलासा. अटकेपासूनचं अंतरिम संरक्षण 17 एप्रिलपर्यंत वाढवलं. माझे शो बुक माय शोवरून काढून टाकू नका. कुणाल कामराचं बुक माय शोला पत्र. माझे शो काढायचे असतील तर माझ्या प्रेक्षकांचे नंबर मला द्या, पत्राद्वारे मागणी. राज्य मंत्रिमंडळाची आज महत्वाची बैठक. आज दुपारी 1 वाजता कॅबिनेट मीटिंगचं आयोजन. आजपासून अहमदाबादमध्ये काँग्रेसचं राष्ट्रीय अधिवेशन. राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह राज्यातील सर्वच महत्वाचे नेते अधिवेशनाला उपस्थित राहणार. एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरूच. तोंड काळं करावं लागेल असा कुठलाही उद्योग मी केला नाही. एकनाथ खडसेंचं गिरीश महाजन यांना प्रत्युत्तर. महाजनांवर संबंधांचा आरोप मी केलेला नसल्याची खडसेंची प्रतिक्रिया. गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून एकनाथ खडसेंची महिला आयोगात तक्रार. महिलांचा अवमान केल्याप्रकरणी खडसेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी. खडसे कुटुंबातील व्यक्ती जेलमध्ये असताना तुमची सीडी कुठे होती, सदावर्ते यांचा सवाल. एकनाथ खडसेंनी केलेल्या वक्तव्याचा गिरीश महाजनांच्या कार्यकर्त्यांकडून निषेध. खडसेंच्या प्रतिमेला क्षण भासत निषेध. एकनाथ खडसेंविरोधात जोरदार घोषणाबाजी. अयोध्येतील जमिनी लोढा अदानींकडून घेऊन गरीब जनतेला द्या. आमदार आदित्य ठाकरे यांचं भाजपला आव्हान. कोरोनामध्ये आपण तयार केलेली लस जगभरात पोहोचली. राम शिंदे यांच्याकडून महाविकास आघाडीच्या काळातील आरोग्य खात्याच्या कामाचं कौतुक. कोरोना काळामध्ये आपण आणि रशियानं तयार केलेल्या लसीची चांगली चर्चा झाल्याचं राम शिंदे यांचं वक्तव्य. माजी क्रिकेटपटू केदार जाधव आज भाजपमध्ये प्रवेश करणार. आज दुपारी 3 वाजता केदार जाधवचा भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार. काँग्रेस नेते सहदेव बेटकर आज ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश पार पडणार. मातोश्रीवर बेटकरांचा पक्षप्रवेश होणार. विजय नाहटा यांची शिंदेंच्या शिवसेनेमध्ये घरवापसी. शिंदेंच्या शिवसेनेमध्ये विजय नाहटा यांना उपनेतेपद दिलं. विजय नाहटा बेलापूर विधानसभेमध्ये अपक्ष लढले होते. लाडकी बहीण योजना महाराष्ट्रामध्ये यशस्वीपणे सुरू आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून योजना यशस्वीपणे पार पाडली जाते. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांच्याकडून लाडकी बहीण योजनेचं कौतुक. मंत्री गणेश नाईकांचा 11 एप्रिलला पुन्हा एकदा ठाण्यामध्ये जनता दरबार भरणार. ठाण्यामध्ये नाईकांच्या जनता दरबाराचे बॅनरही झळकले. ठाण्यामध्ये भाजपच्या गणेश नाईक जनता दरबार घेतल्यानंतर आता शिवसेनेचा लोकदरबार. पालघरमध्ये 9 एप्रिलला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली लोकदरबाराचं आयोजन. 10वी-12वी परीक्षांच्या निकालाच्या दृष्टीनं मंडळाच्या संकेतस्थळाची क्षमता वाढवून सायबर सुरक्षित करा. याबाबत 7 दिवसांमध्ये अहवाल सादर करा. मंत्री आशिष शेलार यांचे आदेश. राज ठाकरेंचं औरंगजेबाच्या कबरीबाबत वक्तव्य आणि आता मनसे ऍक्शन मोडवर. आम्हा मराठ्यांना संपवायला आलेला औरंगजेब इथं गाडला गेला. बॅनरवर आशय. सोलापूरच्या तुळजापूर रोड परिसरात बॅनरबाजीची चर्चा. मनसे पदाधिकाऱ्यांकडून बॅनरबाजी करण्यात आली. वाढवण बंदरासाठी राज्य सरकारकडून 3,000 कोटी मंजूर. देशातील सर्वात मोठं वाढवण बंदर विकसित होणार. प्रकल्पासाठी 76,220 कोटी रुपयांचा खर्च येणार. राज ठाकरेंविरोधात सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल. हिंदी भाषिकांवर मनसे कार्यकर्ते हल्ला करत असल्याच्या उत्तर भारतीय विकास सेना प्रमुख सुनील शुक्ला यांची याचिका. दरम्यान राज ठाकरेंच्या भडकाऊ भाषणामुळे हिंदी भाषिकांवर हल्ले होत असल्याचा याचिकेमध्ये उल्लेख. कोकाटेंच्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ बीडमध्ये ठाकरेंची सेना आक्रमक. कृषीमंत्र्यांच्या प्रतिकात्मक फोटोला शेड घासत घोषणाबाजी. कृषीमंत्र्यांनी शेतकऱ्यांची माफी मागावी. आक्रमक. ससून रुग्णालय परिसरामधील गैरप्रकार रोखण्यासाठी आता आवारामध्ये स्वतंत्र पोलीस चौकी उभारणार. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचा निर्णय. कर्जत नगरपंचायतमध्ये आमदार रोहित पवार यांना धक्का. पवार समर्थक नगराध्यक्षा उषा राऊतांविरोधात अविश्वास प्रस्ताव. 17 पैकी 13 नगरसेवकांकडून अविश्वास प्रस्ताव दाखल. नगरसेवकांना विचारात न घेताच कामकाज होत असल्याचा आरोप. किरीट सोमय्यांना युसुफ अन्सारी नावाच्या फेसबुक अकाउंटवरून धमकी. आज सोमय्यांच्या घरी आंदोलन करण्याचा इशारा. सोमय्यांचं पवईतील मशिदींवरील अनधिकृत भोंग्यांवरून आंदोलन. मी धमक्यांना घाबरत नाही. मुंबईमध्ये अंदाजे 4,000वर अनधिकृत भोंगे. याविरोधात आम्ही मोहीम छेडणार. किरीट सोमय्या देखील आक्रमक. दिव्यांगांच्या मानधनासाठी बच्चू कडू यांची आंदोलनाची घोषणा. दिव्यांगांना दरमहा 6,000 रुपये मानधन देण्याची मागणी. लवकरच आंदोलनाची तारीख जाहीर करणार. ठाणे जिल्हा भाजपचा बालेकिल्ला. ठाणे जिल्ह्यामध्ये भाजपचे 9 आमदार. आता भाजप थांबणार नाही. भाजपचे आमदार संजय केळकर यांचं वक्तव्य.
तर ठाणे जिल्हा युतीचा बालेकिल्ला, शिंदेंच्या शिवसेनेच्या नरेश म्हस्के यांचं संजय केळकरांना प्रत्युत्तर. ठाणे जिल्हा भाजपचा बालेकिल्ला असल्याचं केळकरांचं वक्तव्य. मुस्लिमांमध्ये गैरसमज पसरवण्यात महाविकास आघाडीचं षडयंत्र, सामान्य मुस्लिमांकडून वक्फ सुधारणा विधेयकाचं स्वागत. उदय सामंत यांची प्रतिक्रिया. तर उदय सामंत मौलवी आहेत का? संजय राऊतांचा पलटवार. वर्ध्याच्या देवळीमधील श्रीराम मंदिर ट्रस्टनं रामदास तडस यांची माफी मागितली. काल राम मंदिराच्या गर्भगृहामध्ये पुजाऱ्यानं रामदास तडस यांना प्रवेश नाकारल्यानंतर आज मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष ओमप्रकाश आचार्य तसंच पुजारी ट्रस्टी यांनी माफी मागितली. बीडच्या परळीमधील सरपंच बापू आंधळे हत्या प्रकरणी आरोपी महादेव गीतेच्या पत्नीनं पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून बीड कारागृहामध्ये मारहाण, मीरा गीते यांचा आरोप. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यामध्ये पाणीपुरीचा आस्वाद घेतला. चैत्र नवरात्रीच्या मिरवणुकीदरम्यान पाणीपुरीचा आस्वाद शिंदेंनी घेतला. सरस्वती नदीमध्ये होत असलेल्या अतिक्रमणाची पंकजा मुंडे यांच्याकडून पाहणी. पंकजा मुंडे यांच्याकडून पालिका प्रशासनाला कारवाईचे आदेश. नदीपात्रामध्ये अतिक्रमण करणाऱ्यांना नोटिसा बजावल्या. राज्यामध्ये पारा 40शी पार, उष्ण वारं, उकाड्यानं मुंबईकर हैराण. अकोल्यामध्ये सर्वाधिक 44.2 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद. कोकणामध्ये उष्ण आणि दमट वातावरणाचा इशारा. नाशिकमध्ये उद्यापर्यंत उष्णतेचा लाटेचा येलो अलर्ट. सलग दुसऱ्या दिवशी तापमानाचा पारा 40शी पार. हवामान खात्याकडून नाशिकला उष्णतेचा अलर्ट. मुंबई मेट्रो 3चे बीकेसी ते आचारी अत्रे चौक टप्पा लवकरच वाहतूक सेवेत. CMRSचे पथक मुंबईमध्ये दाखल. मेट्रो 3 निरीक्षणाला सुरुवात. रेल्वे प्रवासादरम्यान मोबाईल हरवल्यास 139 मदत वाहिनी क्रमांकावर तक्रार नोंदवण्याची सुविधा. मुंबई रेल्वे स्थानक आणि परिसरातून रोज 5 ते 10 प्रवाशांकडून मोबाईल चोरीच्या तक्रार. नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये हापूस आंब्याची तब्बल 1 लाख पेट्यांची बंपर आवक. आंब्याच्या दरामध्ये घट. पुणे महानगर परिवहन मंडळाच्या बेशिस्त बस चालक आणि वाहकांवर कारवाई करण्याचा प्रशासनाचा निर्णय. त्याबाबत प्रशासनानं परिपत्रक देखील काढलं. बस चालकांना बसमध्ये मोबाईल किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणं वापरता येणार नाहीत. चैत्र शुद्ध कामिनी एकादशीच्या निमित्तानं विठुरायाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी. दर्शनासाठी 4 लाख भाविक पंढरपुरात दाखल. विठुरायाचं मंदिर आकर्षक फुलांनी सजवलं. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचं 19 जूनला प्रस्थान. आळंदीच्या गांधीवाड्यातून प्रस्थान होणार. 5 जुलैला पालखी पंढरपुरात दाखल होणार. 6 जुलैला आषाढी वारीचा सोहळा. विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या संवर्धनाचं काम अंतिम टप्प्यात. जतन आणि संवर्धनाचं काम एप्रिल अखेरपर्यंत वॉटरप्रूफिंग पूर्ण होणार. मुख्यमंत्र्यांच्या पुरातत्व विभागाला सूचना. कॉन्क्रीट रस्त्याचं काम आणि गॅस पाईपलाईनच्या कामांमुळे डोंबिवलीकर हैराण. खड्डे आणि वाहतूक कोंडीमुळे वाहन चालक आणि नागरिकांचे मोठे हाल. पावसाळ्याआधी रस्ते दुरुस्त करण्याची नागरिकांची मागणी.